आज गुरुवार असल्यामुळे देवघरातले सर्व देव बाहेर काढले व देवघरातल्या देवांखालचे वस्त्र पण दुसरे टाकले। नमस्कार सर्व माझ्या गोडताईंना, स्वागत करते मी तुमचं माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। कालचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आज गुरुवार असल्यामुळे मला पूजेला खूप वेळ लागला। स्वामी महाराजांना अभिषेक घालून घेतला, दारामध्ये उंबरठ्याला हळदीचे लेपन केले आणि पूजा माझी पूर्ण केली मी। आज काही मला फुलं मिळाले नाही आणि घरामध्ये पण फुलं नव्हते। खालच्या जाळ्यांची पण कटिंग केली, त्यामुळे त्या जाळांना पण आता फुलं येत नाही। वरच्या जास्वंदाला एक फुल निघालं, तेवढं मी देवाला वाहिलं आणि तुळशीला ज्या मंजाऱ्या आलेल्या होत्या त्या पण वाहिल्या। आता करते स्वयंपाक, छोल्यांची भाजी करणार आहे। छोले मी कुकरमध्ये शिजवून घेतले, पीठ गाळून घेतलं, आता पीठ मळून घेते। सौरभ कॉफी पिणार आहे का? दूध आहे का? कॉफी हे सगळी पण चालेल ना? काय झालं काय? हा, त्याला कॉफी यायचं आहे का विचार? दोन मिनिटात फक्त मला ती सगळीला पण काय झालं, चालं नसते लवकर चालू होत नाही ती, बघा बरं बटन चालू बंद करून बघा। तिकडचं नाही इकडचं। आज बाजारामध्ये छान हिरवीगार भरताची वांगी मिळाली। आमच्या सौरभला भरीत खूप आवडतं, त्यामुळे मी भरताची वांगी घेऊन आली। हे जे टायमिंग आहे हे संध्याकाळचं आहे। भरतामध्ये टाकण्यासाठी एक लाल टोमॅटो पण गॅसवरती भाजून घेते। वांगे छान मी असे तेल लावून गॅसवरती भाजून घेतले। या वांग्यांचं करणार आहे मी भरीत। मिरच्या पण इथं धुवून ठेवलेल्या आहे, टोमॅटो धुवून ठेवले। भरतामध्ये मी कांद्याची पात टाकणार आहे। ती कांद्याची पात अजून मला निवडून घ्यायची आहे। आणि ही बडगी आहे, हिला आम्ही बडगी म्हणतो। हे स्पेशल भरीत कुटण्यासाठी वापरतात आमच्या भागामध्ये। याच्यामध्ये आता मी वांग्याची साल काढून घेते आणि यामध्ये भरीत ठेचून घेते। मिरच्या आणि टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण धुवून ठेवलेले आहे। असे जर धुवून ठेवले तर आपला वेळ वाचतो, म्हणजे कमी वेळेमध्ये आपण आपल्याला जर मिरच्या आणि टोमॅटो वापरायचे असले तर पटकन फ्रीजमध्ये काढून आपण वापरू शकतो। असे जर धुवून ठेवलेले असले तर मी सर्व भाज्या अशा धुवून ठेवत असते फ्रीजमध्ये। भाजलेली वांगी गरम गरम आपण जर त्याच्यावरची साल काढायला गेलो तर आपल्या हाताला भाजू शकतं। त्यासाठी 10 ते 15 मिनटं आपण जर ही वांगी ताटाखाली झाकून तशीच ठेवली तर ती गार पण होतात आणि त्या वांग्यामधून छान तेल पण सुटतं। बाजारामध्ये ज्या जाड हिरव्या मिरच्या मिळतात त्या मिरच्या गॅसवरती भाजून पण या भरतामध्ये कुटून घातल्या तरी चालतात। ज्या ताईंच्या इथं अगदी कमी तिखट खात असतील त्यांनी ह्या जाड मिरच्या घातल्या तरी पण भरताला चव खूप छान येते। माझ्या पद्धतीने टोमॅटो गॅसवरती भाजून भरतामध्ये घातलं तरी चव छान येते। तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीने भरीत। भरतासाठी मी घेतलेली हिरवी मिरची कापून 2 प्रकारची मिरची घेतलेली आहे मी, तिखट आणि कमी तिखट, आणि कोथिंबीर चिरून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर। कांद्याची पात गरम पाण्यामध्ये काढून घेतली। आपण जर तशीच तेलामध्ये टाकली तर ती दाताखाली आल्यानंतर कचर कचर लागते। आणि शेंगदाणे फोडणीसाठी जिरं, मोहरी, लसूण। भरतामध्ये टाकण्यासाठी कांद्याची पात मी गरम पाण्यामधून काढून घेतली। आपण जर ती पात तशीच टाकली तर ती दाताखाली आल्यानंतर कचकच लागते। मिरची आणि कांद्याची पात 2-3 मिनिटं परतल्यानंतर बळगीमध्ये जे भरीत कुटून घेतलेले होतं ते टाकलं
आणि सर्व मिश्रण एकत्र 5 मिनटं परतू दिलं. त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकले. तुम्हाला जर मॅगी मसाला आवडत असेल तर तुम्ही मॅगी मसाला पण टाकायचा भरतामध्ये. मॅगी मसाल्यामुळे पण भरताला चव छान येते. आमच्या इथं आवडत नाही त्यामुळे मी नाही टाकत. फक्त आमच्या एकट्या सौरभलाच मॅगी मसाल्याचं भरीत आवडतं. आपलं भरीत इथं तयार झालेलं आहे. आता भरीत एका साईडला ठेवते आणि चपात्या करून घेते. पातळ भाजीसाठी मी टोमॅटोची मसाला भाजी करणार आहे. त्यासाठी मी खडे मसाले, कांदा, आलं, लसूण, धने आणि थोडी हरभऱ्याची डाळ गॅसवरती छान भाजून घेतली. त्याचा मसाला बनवून घेतला. तेलामध्ये मसाला छान परतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा कांदा मसाला, 1 चमचा मिरची पावडर, 2-3 मिनटं परतल्यानंतर थोडे त्यात पाणी घातले. पाणी घातल्यामुळे आपला मसाला खाली करपत नाही आणि तरी पण छान येते. त्यानंतर मी एक मीडियम साईजचा टोमॅटो कापून घेतला आणि जो आपण रसा म्हणजे मसाला परतलेला होता त्यामध्ये घातला. वरून छान हिरवीगार कोथिंबीर घातली. टोमॅटोवरती थोडा पसारा आहे तेवढा इग्नोर करा, कारण आज खूप घाईघाईत बनवते आहे. आमच्या सौरभला आज भूक लागलेली आहे आणि भरीत त्याला खूप आवडतं. सकाळी छोल्यांची भाजी बनवलेली होती, ती भाजी थोडी शिल्लक आहे. आणि आता आपण जे भरीत बनवलं ती भरीत पण यामध्ये काढून घेतलेली बघा. आणि कढया लगेच मी घासायला टाकून देते. हे तर सर्व ताईंना ज्या ताई रोज बघतात त्यांना माहिती आहे. थोड्या मिरच्या तळून घेतल्या आणि किचन वाट्यावरती जो पसारा आहे तो आता आवरून घेते. पाण्याचा हंडा पण घासायचा आहे. पाण्याची बॉटलवरती घेऊन आले, पाणी ओतून घेते. भांडी घासून झाली की कांद्याची पात आणि कोथिंबीरची गड्डी मला निवडायची, ते पण निवडून घेते. पहिले भांडे घासते, किचन वाटा एकदम स्वच्छ करते आणि नंतर भाज्या निवडते. किचन वाटा पूर्ण क्लीन करून घेतला. जेवढी भांडी होती ती भांडी पण घासून घेतली. गॅसची शेगडी पण मी घासून घेते. काय झालंय तुला? आमचा सौरभ हसतोय मला. आणि त्याने मॅगी मसाला घेऊन आला. भरतामध्ये तो मॅगी मसाला टाकून भरीत खातो. फ्लावरच्या भाजीमध्ये पण तो मॅगी मसाला टाकतो. भेंडीच्या भाजीमध्ये पण तो मॅगी मसाला टाकतो आणि खातो. त्याला मॅगी मसाला खूप आवडतो भाजीमध्ये टाकून खायला. भांडी घासून इथं ठेवली. हांडा पण घासून घेतला. माझी भैया पावडर संपलेली आहे त्यामुळे मी फक्त विम लिक्विडने हांडा घासला आणि त्यामध्ये पिण्याचं पाणी भरून घेतलं. या तवलीमध्ये गरम करून ठेवलेलं पाणी आहे, कारण आमच्या सागरची तब्येत बरी नाही त्यामुळे त्याला असं गरम पाणी करून ठेवते. 2 ते 3 दिवस झाले त्याला सर्दी, ताप आणि खोकला येतो आहे, त्यासाठी मी त्याला गरम पाणी देते. गरम करून ठेवलेलं पाणी आहे ते गार झालं आता. आता जी कांद्याची पात आणि कोथिंबीर आहे ती मला आता निवडायची आहे, ती निवडून घेते. सौरभ तुला जेवायला देऊ का? घे मजा. चला काहीच कुठं होतं आपण. हा, मला कांद्याची पात निवडायची आहे आणि कोथिंबीर निवडायची. कोथिंबीर निवडून झाली, कांद्याची पात पण निवडली. आता या भाज्या फ्रीजमध्ये ठेवून देते. मी माझा आजचा ब्लॉग इथंच संपवते. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.